तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे। खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाचा निळकंठेश्वर पॅनेल 17 जागेवरती आघाडीवर आहे, तर चंद्रराव तावरे यांचा पॅनेल 4 जागेवरती आघाडीवर आहे। खऱ्या अर्थाने आता दुसरी फेरी सुरू झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन केशव बापू जगताप आहेत। बापू, खऱ्या अर्थाने पहिली फेरी पूर्ण झाली, सद्यस्थितीत 17-4 अशी आघाडी दिसते, काटेकी टक्कर वाटते का? नाही वाटत काटेकी टक्कर। आपलं मतदान इतकं मोजा शिल्लक आहे ना, याच्यात दुप्पट आपली लीड पडेल इतकं फेवरेबल मतदान आपल्या 6व्या गटात आहे आणि ते 6व्या गटाला अजून सुरुवात झालेली नाही। आता मेखणी घाडगेवाडी मोजत आहेत, अजून निराबागत मोजायचं चाललं आहे। निराबागतमध्ये काय संमिश्र फारसं नाही, त्यात काय म्हणजे कोणालाच नाही, संमिश्र आहे। महिला राखीवमधला एक उमेदवार, आता सगळे महिलांचे राखीवमध्ये परत काउंटिंग चालले होतं, ते झाल्यानंतर हे सगळे काउंटिंग सुरू होतील बाकीचे। तर आम्हाला बारामतीचा मतदारसंघ जो आहे, जो तुमचा मेळद, गुणवडी, उंडवडी कप, उंडवडी सुप, जराडवाडी आणि अजून एक वाडी आहे, तर ही सगळे आपल्याला फेवरेबल मतं आहेत आणि त्यामुळे आपल्याला होप काल तरी एकंदरीत सर्व उमेदवार लीडवरती दिसत होते, परंतु आज 5 उमेदवार लीडवरती, अगदी सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आहे चंद्रनाथ तावरे देखील आघाडी मोठ्या प्रमाणात घेतली दिसते। कसं पाहताय एकंदरीत दुसऱ्या फेरी सुरू झाली? काय नाही, आघाडी 300-400 मताची म्हणजे काय आघाडी टिकत नाही फारसं। अजून तुमचे जवळजवळ 6-7 हजार मताचे काउंटिंग व्हायचे, 6 ते 7 हजार मतं काउंटिंग व्हायचे अजून, मग त्याचे निर्णय येणार आहेत, त्यातून काय तुम्हाला काय 4-5 हजार मतं मिळतील। पण आपल्या पॅनेलचे जे उमेदवार आहेत जे त्यांची आघाडी कशी आहे? त्याच रेंजमध्येच, थोडं 10-20 मताने मागे काटेकी टक्कर काटेकी टक्कर सद्यस्थितीत काटेकी टक्कर चालू आहे। हो, काय वाटतं? 10-20, 5-50 मताने निळकंठेचे पॅनल सगळे येणार, सगळे येणार, एकही नाही पडणार। 21चे 21 हां 21-21 21-0 100% येणार। आपल्यासोबत चंद्रनाथ तावरे गटाचे ॲडव्होकेट कोकरे देखील आहेत। त्यांनी विश्वास व्यक्त केला की सर्व आमचेच निवडून येतील। काय वाटते सद्यस्थितीत तर काटेकी टक्कर आहे? नाही, तशी स्थिती नाही, 5 जागेवरती आम्ही आघाडी घेतलेली आणि आता बारामती गट सुरू झालेला आहे, तर निरावागज, घाडगेवाडी, मिकळी, शिरवली, करावागज, नेपत, वळण या भागामध्ये सुद्धा आम्ही 25 मतापैकी 14, 15, 16 मताचं त्या ठिकाणी आम्हाला आता लीड आहे। परंतु काटेकी टक्कर आहे का तर नक्की आहे। याही पुढे 5 आता आमचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर अजूनही काय उमेदवार आमच्या आघाडीवर जातील अशी शक्यता आहे। काय विद्यमान चेअरमन यांनी तर सांगितलं की 21-0 असं होईल, काय वाटतंय तुम्हाला? तशी परिस्थिती अजिबात नाही, 5 उमेदवार तर आमच्या आता आघाडीवर आहेत, जेवढी जरी काटेकी टक्कर झाली तरी। परंतु निरावागज, शिरवली, मिकळी, करावागज आणि निपतोळण हे चांगले ऊस उत्पादक मतदारसंघ आहेत की ते पूर्वीपासून शेतकरी पॅनलच्या पाठीमागे राहिलेले आहेत, त्यामुळे याही ठिकाणी आमचे 5+ अधिक अनेक उमेदवार आघाडी घेतील असा आम्हाला विश्वास आहे। सर, एकंदरीत जी मतमोजणी होते कुठेतरी विलंब झालेला वाटतोय, कारण अजून पहिली फेरी, आता दुसरी फेरी कुठेतरी चालू झाली, काय ही परिस्थिती उद्भवली? नाही, विलंब नाही झाला, कारण की 4 लाख मतमोजणी आहे, त्याच्यामध्ये बॅलेट वेगवेगळे आहेत, रिझर्वेशनच्या 5 जागा आहेत आणि मतदार जनरलच्या 15 जागा आहेत, त्याच्यामुळे एवढा उशीर होणं साहजिकच अपेक्षित आहे। कितपत विश्वास वाटतो निळकंठेश्वर पॅनलकडून 21-0 असं सांगण्यात येते, तुम्हाला कितपत विश्वास वाटतो? आम्ही बहुमतात जाईल असा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच हे होते निळकंठेश्वर पॅनेलचे जे विद्यमान चेअरमन आहेत केशव बापू जगताप आणि सहकार बचाव पॅनेलचे ॲडव्होकेट कोकरे आहेत। दोघांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। सद्यस्थितीत जी मतमोजणी चालू आहे यामध्ये अगदी काटेकी टक्कर चालू आहे। 300 ते 400 मताने उमेदवारांची जी आघाडी आहे ती एकंदरीत सद्यस्थितीत दिसत आहे, परंतु दुसरी फेरी चालू झालेली आहे आणि हळूहळू जे आकडे आहेत ते समोर येतील आणि नक्कीच कोण विजयी होईल हे देखील संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.